नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. 18 मे आजचा दिवस. आजच्या तारखेला पाहू शकता वातावरण कसं आहे, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मान्सूनची हालचाल, मान्सूनची जी प्रोग्रेस आहे ही कुठपर्यंत आहे. त्याचबरोबर जो कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरामध्ये होता त्याची स्थिती कशी आहे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये आणि त्यानंतरनं पाऊस कसा असू शकतो, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. अलीकडेच पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण सांगत होतो, या भागामध्ये जे तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आहे, तर हे कमी दाबाचं क्षेत्र आता पूर्णपणे कमकुवत होऊन पूर्णपणे समाप्त झालेलं आहे. मात्र मान्सूनची हालचाल जी आहे या खालच्या भागामध्ये म्हणजेच अंदमान समुद्रामध्ये ही सध्या या भागामध्ये तयार झाली असून ही वेगाने पुढे सरकत असून 26 मे अंदाजित तारखेनुसार केरळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदरच पोहोचू शकते, कारण वारे जे आहे जोरदार वेगाने त्या भागामध्ये वाहत आहेत. तर याचा प्रभाव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दिसू लागला आहे. ढगाळ हवामान जे आहे सकाळच्या वेळेमध्ये हे दिसून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी आता पावसाची शक्यता सुद्धा निर्माण व्हायला लागली आहे आणि पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये ती पुन्हा अजून वाढणार आहे. तर आत्ताची जर तुम्ही लाईव्ह इमेज पाहिलीत, तर सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता या भागामध्ये या ठिकाणी सुद्धा इथे ढगाळ हवामान दिसतंय. पूर्ण हा जो भाग आहे, हा प्रभाव हा दिसून यायला लागलेला आहे. मान्सूनचे जे वारे आहेत, मान्सूनचा जो प्रवास आहे, या ठिकाणी पुढे या भागामधून सरकत आहे आणि केरळपर्यंत एक 24 ते 25 तारखेपर्यंत पोहोचणार आहे. वरच्या भागामध्ये पाहिलं तर WD जे आहेत हे सक्रिय आहेत, या भागामध्ये सक्रिय आहेत. तर वरचा भाग जो आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, महाराष्ट्रासाठी आपण पाहणार आहोत कशा पद्धतीची स्थिती आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही पाहिलं तर मान्सूनची प्रगती तुम्ही जर IMDच्या वेबसाईटवर सुद्धा चेक केलं तर मान्सूननुसार 31 तारीख देण्यात आली होती. 31 तारखेपर्यंत अंदाज होता की अंदमानामध्ये तो पोहोचेल आणि 6 ते 7 जूनपर्यंत केरळ आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकतो असा अंदाज होता. 1 तारखेपर्यंत केरळामध्ये, मात्र 15 ते 20 मे दरम्यानच अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि तो योग्य ठरलाय. 16 मेलाच मान्सून जो आहे अंदमान समुद्रामध्ये दाखल झालाय. त्याच्यानंतर भारताच्या बहुतांश भागामध्ये आजही आत्ताही उष्णतेची लाट कायम आहे. पावसाळा अजून सुरू झाला नसून दक्षिण आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची सुरुवात ही झालेली आहे. तर सध्यापुरतं आत्ताची जो तुम्ही सॅटेलाईट इमेज पाहिलीत लाईव्ह, तर सध्याची हवामान स्थिती कशी आहे आज दिवसभर आणि आत्ता जो लाईव्ह इमेज आहे यानुसार कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडतोय, तर 18 मे रोजी अनेक राज्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्याचबरोबर वरच्या राज्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट जी आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, कोकण किनारपट्टी असेल, या भागामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. दमट हवामान हे जाणवत आहे आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये, या भागामध्ये पावसाचं जे अनुकूल वातावरण आहे हे तयार होत आहे. त्याचवेळी राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाब या भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्ही जर आता हा जर सॅटेलाईट इमेज पाहिलीत, तर यामध्ये सगळा कोल्हापूरचा भाग जो आहे हा ढगाळ दिसतोय खूप जास्त मोठ्या प्रमाणावर. इथे ढग दाटून आलेत. सांगलीसुद्धा आहे. त्याच्यानंतर कर्नाटकचा सगळा भाग आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता झालेली आहे. कराड आहे, सातारा आहे. त्याचबरोबर इथे अकलूजमध्ये सुद्धा, कर्नाळा, पंढरपूर आहे, सोलापूर, त्याचबरोबर इथे पाहू शकता नंदुर्ग आहे. तर एवढा सगळा जो भाग आहे मोठ्या प्रमाणावर पावसाचे ढग जे आहे आत्ता दिसून येत आहेत. प्रभाव जो आहे हा जाणवू लागलाय. अगदी रत्नागिरीपर्यंत हा प्रभाव जो आहे मोठ्या प्रमाणावर जाणून येतोय. सॅटेलाईट इमेजमध्ये ढगांची दाटी त्या भागामध्ये दिसून येते. याचा अर्थ असा होतोय की त्या भागामध्ये कोणत्याही क्षणी आता पाऊस पडू शकतो. पावसाला सुरुवात झालेली आहे. तर त्या भागामध्ये पाऊस जो आहे दिसून येतोय. वरचा जर भाग पाहिला तर या भागामध्ये सुद्धा सध्या ढगाळ हवामान जे आहे हे दिसून येत आहे. मुंबई असेल, त्याचबरोबर यामध्ये पुणे असेल, त्याच्यावरती कळंब आहे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर. तर या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये ढग दिसून येत आहेत. पाऊस जरी नसला तरी ढग दिसून येत आहेत. तर या भागामध्ये सगळ्यात जास्त सध्याच्या इमेजनुसार ढग आहेत. रात्री पावसाची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. आता आगामी पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये पावसाची शक्यता
कशी असेल ते जाणून घेऊया. तर सध्या ही जर इमेज पाहिलीत, ही पुढच्या 4 ते आठवड्याभराची इमेज आहे. तर यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण पाहू शकता या भागामध्ये वाढायला लागलेलं आहे. कोकण किनारपट्टी असेल, कोल्हापूर असेल, त्याचबरोबर हा महाराष्ट्राचा सगळा भाग. त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये थोडं कमी दिसतंय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी दिसतंय. मात्र विदर्भ असेल, त्याचबरोबर हा जो इकडचा भाग आहे, या भागामध्ये सुद्धा पाऊस जो आहे हा जाणवतोय. जास्त पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा पाऊस जो आहे सगळ्या भागांमध्ये वाढण्याची शक्यता दिसते. 22 मे दरम्यान विदर्भामध्ये उष्णतेची लाट ही प्रभावी राहू शकते. मात्र पावसाचे प्रमाण फारसे वाढताना त्या भागामध्ये दिसत नाहीये. त्यानंतर पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे आधीच काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. WD त्या भागामध्ये सक्रिय आहे. कोकण आणि घाटमाथ्यामध्ये पावसाची चिन्ह आहेत. 25 आणि 26 मे रोजी कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता ही वाढत आहे. घाटमाथा भागातही पावसाची पोषक परिस्थिती ही निर्माण झाली आहे. आत्ताच आपण लाईव्ह जी इमेज पाहिली त्यामध्ये सुद्धा दिसतंय. शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व पावसाची आशा आता निर्माण झाली. तर महाराष्ट्रामध्ये हवामान बदल 23 मे नंतरनं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये हवामान बदल होऊन अनेक भागामध्ये पावसाची शक्यता ही वाढणार आहे. भरपूर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नसेल तरी सुद्धा पाऊस जो आहे हा वाढणार आहे. 23 तारखेपासून किंवा 23 तारखेनंतरपासून कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाची सुरुवात होण्याचे चिन्ह हे दिसत आहेत. तर याचा अर्थ मान्सूनची हालचाल आता वेगाने होत असून 20 ते 22 मे दरम्यान पावसाच्या परिस्थितीमध्ये अजून वाढ होईल, सुधारणा होईल आणि सगळ्या भागांमध्ये पावसाची व्याप्ती ही वाढणार आहे. तर अशी ही सध्याची अपडेट आहे. पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये अजून महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत प्राप्त होतील. सगळ्या महत्त्वाच्या या अपडेट आहेत आम्ही येवण्यासंदर्भात पावसाच्या अपडेट येवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.